देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,000 गेली आहे। यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक 1,435 रुग्णांची नोंद झाली आहे। महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 506 वर पोहोचली आहे। यामध्ये काल नव्या 65 रुग्णांची नोंद झाली आहे। तर राज्यामध्ये सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यामध्ये तर मुंबईमध्ये 22 नवे कोरोना बाधित आढळले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात 2 कोरोना बाधित रुग्ण आढळलेत। एकावर शहराच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले। कोविड रुग्ण आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात 10 बेड राखीव ठेवण्यात आलेत। त्याचबरोबर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले। कोल्हापुरात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय। सीपीआर रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते। कोरोनामुळे जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये सापडलेत। राज्यामध्ये गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती आहे। तर मुंबई, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे। ठाण्यामध्ये कोरोनाच्या 5 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे रुग्णांची संख्या 108 वर गेली आहे। तर 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यापैकी 13 जणांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर 3 जणांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आणि आता पाहूयात मुंबईतील महत्त्वाच्या टॉप 5 न्यूज। राज्यातील लाखो अपात्र लाडक्या बहिणींवर कुठली कायदेशीर कारवाई होणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत। या योजनेमध्ये अनेक चुका झाल्यात अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मत मिळवण्यासाठी लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी केली नाही, त्यामुळे अर्थ खात्यामध्ये घोटाळा झालाय, म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। राणीच्या बागेतील पेंग्विन्सच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग निर्माण झालाय। नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्यात यावीत अशी मागणी भाजपनं केली आहे। पेंग्विन्सच्या पिल्लांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू अशी आहेत, पण या नावांना भाजपने विरोध केला। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने झेप्टोच्या धारावीतील परवाना निलंबित केलाय। एफडीएने धारावीतील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकलाय। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आली आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। आता ज्येष्ठ नागरिकांना आपलं मृत्यूपत्र घरीच तयार करता येणार आहे। मृत्यूपत्रावरून होणारे वाद टाळण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने पुढाकार घेतलाय। मृत्यूपत्राची नोंदणी करण्यासाठी सरकारने 100 रुपये नोंदणी शुल्क निश्चित केलंय। त्याची नोंदणी कोणत्याही दस्त नोंदणी कार्यालयामध्ये करता येणार आहे। अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षकांची जबाबदारी दिली जाणार आहे। अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे। त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे। अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामधून। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे। हडपसर भागातील रामटेकडी परिसरामध्ये टोळक्याने धुमाकूळ घातलाय। तर कोयते उगारून दगडफेक करत आम्हीच इथले भाई असं म्हणत दहशत त्यांनी माजवली आहे। तेव्हाचे हे व्हिज्युअल्स व्हायरल होत आहेत। टोळक्याने केलेल्या दगडफेकीत 2 महिला जखमी झाल्यात। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। आणि आता पाहूयात पुण्यातील महत्त्वाच्या टॉप 5 न्यूज। पुढील 4 दिवस पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शहराच्या काही भागात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल पुन्हा हजेरी लावली आहे। सततच्या पावसामुळे टेमघर धरण साठ्यामध्ये किंचित वाढ झाली आहे।
डॉक्टर अजय तावरेला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सह आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली होती। अजय तावरे वर्षभरापासून येरवडा कारागृहामध्ये आहे। त्याचप्रमाणे पुणे पोर्श अपघात प्रकरणामध्ये त्याला अटक देखील झाली आहे। पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा 3 ते 5 जून दरम्यान होणार आहे। विद्यार्थ्यांना घर बसल्या ही परीक्षा ऑनलाईन देता येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र लिहिलं होतं। पीक आवर्समध्ये 15 अतिरिक्त सिव्हिल फ्लाईट स्लॉट्सला मंजुरी देण्यात आली आहे। पुण्यामध्ये दारूच्या नशेमध्ये चालकानं गाडी थेट बस स्टॉपवर चढवली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही। पुण्यातील भापकर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बस स्टॉपवर ही घटना घडली आहे। या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला। आणि आता पाहूयात नाशिकातील टॉप 5 न्यूज। नाशिकच्या येवल्यामध्ये 40,000चा 2 किलो 30 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी ईश्वर परदेशी या तरुणाला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे। नाशिकच्या पेठ रोडवरील फुले नगरमध्ये एकाची हत्या झाली आहे। संजय तुळशीराम मासे असं या मृताचं नाव आहे। तर मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यामध्ये घाव घालून अज्ञाताने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला अटक देखील करण्यात आली आहे। नाशिकमध्ये द्राक्षांना ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केली जाते। सततच्या पावसामुळे द्राक्ष पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि यातच आता जमीन ओली असल्याने ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणे अवघड झालंय। त्यामुळे शेतकरी ड्रोनद्वारे फवारणी करतात। नाशिकच्या निफाडमध्ये बेदाणे उत्पादकांचं नुकसान झालंय। द्राक्षांपासून तयार झालेले बेदाणे वाळत नसल्याने ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बेदाणे उत्पादकांकडून केली जाते। नाशिकमध्ये पावसामुळे कांदा पिकाला फटका बसलाय। कांद्याचं 20% नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी गरजेनुसार टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावा। एकदम कांदा बाजारामध्ये आणू नये जेणेकरून कांद्याचे बाजारभाव कोसळणार नाहीत असं आवाहन करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 2 दिवसांपूर्वी 4 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केलाय। यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता। दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। तरीही परिसरामध्ये आणखी बिबटे असून त्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिक करतात। आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज। विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखी अकोल्यामध्ये दाखल झाली आहे। पारस या ठिकाणी पालखीचा रात्रीचा मुक्काम असणार आहे। तर 3 जून रोजी पारस येथून गायगाव या ठिकाणी तर रात्री भौरद या ठिकाणी पालखीचा मुक्काम असेल। त्यानंतर अकोल्यामध्ये 4 आणि 5 जून असे 2 दिवस मुक्कामी असणार आहे। वाशिमच्या पांगरीमध्ये नवख्या व्यक्तीने ट्रॅक्टर चालू केले आणि ब्रेकऐवजी एक्सेलरेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळलाय। तर सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारली आहे, त्यामुळे त्याचा जीव वाचलाय। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेत शिवारामध्ये मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणलं होतं। चंद्रपुरातील बालाजी हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्न पारखी यांच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली आहे। या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप कुटुंबियांनी केला।
चंद्रपूरमध्ये 171 हेक्टर जागेमध्ये टायगर सफारीसाठी 286 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। या कामाचा आराखडा तयार करण्याचं काम वन विकास महामंडळाने गोरवाडा झू लिमिटेडकडे दिलाय आणि याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूरमधील वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये आढावा बैठक घेतली आहे। And then, amidst the thick woods, अमरावतीमध्ये महावितरणतर्फे मान्सून पूर्व कामे करण्यात आली आहेत। यावेळी झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्यात, मात्र 8 ते 10 दिवसांपासून त्या तशाच पडून आहेत। त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। यवतमाळच्या पुसदमधील सावंगी गावाजवळ बोगस खतांचा ट्रक पकडलाय, तर कृषी विभाग आणि पंचायत समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान परिसरामध्ये बोगस बियाणे आणि खते येत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती, त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज। बातमी साताऱ्यातून। साताऱ्यामध्ये खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे उपलब्ध करण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे। जिल्ह्याला प्रशासनाकडून 1,03,186 मेट्रिक टन खत मंजूर झालंय। यातील 19,000 मेट्रिक टन खत हे जिल्ह्याला उपलब्ध झालंय, तर 60,000 मेट्रिक टन खत शिल्लक आहे। सातारा जिल्ह्यातील 80% शेतकऱ्यांची मशागतीची कामं रखडली आहेत। ऐन मशागतीच्या मे महिन्यातच मुसळधार पाऊस बरसल्याने शिवारामध्ये पाणीच पाणी झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या ठिकाणी एक महाकाय मगर जेरबंद करण्यात आली आहे। एका विहिरीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मगरीचं वास्तव्य होतं। या मगरीकडून गेल्या काही दिवसांपासून जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण देखील वाढलं होतं। मगर जेरबंद झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाईनला गळती लागली आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे पाहायला मिळतात। महामार्गावर पाणीच पाणी झालं असून लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलंय। विशेष म्हणजे 2च दिवसांपूर्वी उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झालं होतं। कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमधील 525 शिक्षकांची पदे रद्द करण्यात आली आहेत। जुन्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यामध्ये गतवर्षी 7,952 शिक्षक पदे मंजूर होती। सुधारित संच मान्यता आदेशानुसार यावर्षी 7,427 पदे मंजूर झाल्याने 525 शिक्षक पदे कमी झाल्याचं स्पष्ट झालंय। सुधारित संच मान्यता आदेशात नवीन शिक्षक मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ केली आहे। सोलापुरात शहराला पाणी पुरवठा करणारा हिप्परगा तलाव काठोकाठ भरल्याचं पाहायला मिळतंय। मे महिन्यामध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे तलाव 90% भरलाय। अक्कलकोटसह आजूबाजूच्या 14 गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। आणि आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 न्यूज। बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरात हुंड्यासाठी एका मुस्लिम विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला। पती आणि 2 नणंदांकडून या पीडित महिलेला अमानुष मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर हातापायावर चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वन विभागाच्या मोकळ्या जागेवर दारूची पार्टी करणाऱ्या तळीरामांना वन अधिकाऱ्यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। मोकळ्या दारूची पार्टी करणाऱ्या 3 मित्रांनी उठाबशा काढायला लावली आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातील ही घटना आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये अनधिकृतपणे पूजेचं साहित्य विक्री करताना 21 पूजेचं ताट आणि फळांचे कॅरेट जप्त करण्यात आले।
तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरामध्ये नियमबाह्य पद्धतीने पूजेसाठी लागणारे ओटीचं साहित्य विक्री करत होते। दरम्यान मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने छापा टाकत ही कारवाई केली। बीडच्या आष्टीमध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा लाल चिखल झालाय। लालाबाई धोंडे यांनी 1 एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती। पिकांचं नुकसान झालंय, तर टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्चही पाण्यामध्ये गेला। त्यामुळे लालाबाई यांना अश्रू अनावर झालेत। आता राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्या करतात। धाराशिवमध्ये इंडक्शन खवा मशीनवर खवा उत्पादन करण्यासाठी टेरिफमध्ये वीज कनेक्शन देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे। त्यामुळे खवा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। धाराशिवच्या भूम परिसरामध्ये दिवसाकाठी 40 ते 50 टन खव्याची निर्मिती केली जाते। शासनाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये सूट मिळणार आहे। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज। बातमी जळगावमधून। जळगावमध्ये दमदार पावसानंतर मशागतीला वेग आलाय। जिल्ह्यामध्ये 7,50,000 हेक्टरवर मोठ्या होणारं खरीप पिकांची लागवड होणार आहे आणि त्यासाठी 3,50,000 मेट्रिक टन खतांची मागणी होते। भुसावळमधून पुण्याकडे जाताना ट्रॅव्हल्स उलटून अपघात झालाय। जामनेर तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे। त्यात काही प्रवासी जखमी झालेत, तर गारखेडा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कड्याला उलटल्याचं पाहायला मिळत आहे। धुळ्यातील शिरपूरमध्ये दर महिन्याला भाडे त्याचं आमिष दाखवून 9 वाहनं पळवून नेण्यात आली आहे आणि ते परत करण्यासाठी संशयिताने टाळाटाळ केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचप्रमाणे त्याच्याकडील वाहने देखील जप्त करण्यात आली आहे। दरम्यान बांधकामासाठी वाहने लागल्याचं सांगत वाहने नेण्यात आली होती। धुळ्यामध्ये रेशन कार्डला आधार क्रमांक जोडणाऱ्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 मेला संपुष्टात आली आहे। यामुळे आता 2 वेळा मुदत वाढ देऊन देखील जिल्ह्यातील केवळ 73% लाभार्थ्यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यामुळे पुन्हा मुदतवाढ दिली जाणार का, यावर सध्या संभ्रम निर्माण झाला आहे। धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी 20 लाखांची बोगस बियाणे जप्त केली आहेत। खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो कपाशीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहेत। सोबतच एका स्विफ्ट वाहनातून 200 बनावट बियाण्यांचे पाकिटं जप्त केली आहेत। ही बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये येत होती। आणि आता पाहूयात कोकणातील टॉप 5 न्यूज। मुंबईतून कोकणात आता अवघ्या 4 तासात शक्य होणार आहे। रत्नागिरीत हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे। 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास या महामार्गावर असतील। 376 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून 68,720 कोटी यासाठी खर्च येणार आहे। रायगडच्या रोहा तालुक्यातील कोकबन गावच्या महिला सरपंचाचा पती सायबर ठग निघालाय। आरोपी तुषार वाजंत्रीने पुण्यातील नागरिकाला 6 कोटींचा गंडा घातलाय। त्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्यात त्याच्या वडिलांचा देखील सहभाग आहे आणि सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आणि आता एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते आहे। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरेंना आव्हान दिलंय। तटकरेंनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं असं दळवी यांनी म्हटलंय। 29-16 आता तटकरे राजीनामा देऊन मैदानात यावं। जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पडले तर त्यांनी कुटुंबाने राजकारण संन्यास घ्यावा हा सल्ला देतो आम्ही त्यांना। काहीतरी बोलून होणार नाहीये। त्यावेळची ती परिस्थिती होती। आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे। हे त्रिवार सत्य आहे। रायगडवासी ते विसरणार नाही आहेत, पण निवडून गेलं तर तीच पुन्हा जी होती ते करणार, ते प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं षडयंत्र उघड आहे। ते लपून काय हे वरिष्ठांना माहित आहे। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। आपण पाहतोय कोकणातील बातम्या।
बातमी आहे सिंधुदुर्गमधून. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील मांडकुली या गावामध्ये कलिंगड शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पप्पू वेंगुर्लेकर या शेतकऱ्याने 15 एकरांमध्ये कलिंगडाची लागवड केली होती. मात्र अवकाळीमुळे त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. रायगडावर पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून उत्खनन केलं जात आहे. या दरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्य यंत्र या ठिकाणी सापडलंय. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामामध्ये तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर केल्याचा पुरावा देखील हाती लागला. गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे रत्नागिरीतील तहानलेल्या गावांमध्ये धावणाऱ्या टँकरला ब्रेक लागलाय. 3 एप्रिलपासून 16 गावांमध्ये शासकीय टँकरच्या 83 फेऱ्या धावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र यात घट झाल्याने पंचायत समितीला दिलासा मिळाला. कोकणात आसमानी संकटाने 100 कोटींची हानी झाली आहे. मे महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसाचा आंबा, मासळी आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसामुळे मच्छीमार आणि पर्यटन दोन्ही व्यवसाय 15 दिवस आधीच गुंडाळण्यात आलेत. त्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. आणि आता पाहूया ठाणे पालघर मधील टॉप 5 न्यूज. बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालबारमध्ये अश्लील डान्स केला जात असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी धाड टाकत 6 महिला सिंगर, बार मालक, मॅनेजर, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 23 जणांना ताब्यात घेतलंय. पंचनामा करत 28,980 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठिय्या आंदोलन केलंय. पाणी पुरवठा विभागाकडून केव्हाही पाणी सोडलं जात आहे. त्याचप्रमाणे पाईपलाईन गटाराच्या आतून असल्याने दूषित पाणी येत आहे. नाल्यांची साफसफाई व्यवस्थित करण्यात आलेली नाही. अशा अनेक समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. आणि विशेष म्हणजे ना रात्री 2-2 वाजता पाणी आल्यावर जागरण करायचं, सकाळी कामावर जायचं. ठाण्यातील पडघाममध्ये महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी केली आहे. एटीएसने 2003च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सिमी या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नाचन याच्या घराची ही झडती घेतली आहे. साकीब नाचन यांनी 2017मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा संशय एटीएसला आहे. भिवंडीतल्या बोरीवली गावामध्ये एटीएस कडून छापेमारी करण्यात आली आहे. पथकाने दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या साकीब नाचन याच्यासह 22 घरांमध्ये छापेमारी केली आहे. या ठिकाणाहून संशयित व्यक्तींचे मोबाईल, लॅपटॉपही तपासण्यात आले. त्याचप्रमाणे काही मोबाईल आणि सिम कार्ड्स अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक झालेत. 7 महिन्यांपासून 2.5 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. कांदा लिलाव बंद पाडत ठिय्या आंदोलन त्यांनी केलंय. पैसे भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार देखील त्यांनी केला. आणि आता एक वेगळी बातमी आहे. एका बँकेनं चक्क भूतांनाच लाखोंचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या समोर आलाय. लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यानं खळबळ माजली आहे. भूतांना कसं काय कर्ज दिलं याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच बघा. एसबीआई बैंक ने 17 भूतों को लोन दिया. दरअसल दोस्तों चौकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. ऐकलत? बँकेनं भूतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारी बँकेनं चक्क भूतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या जगात भूतच नाही मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? एसबीआई बैंक ने 17 भूतों को लोन दिया. दरअसल दोस्तों चौकिया मत, यह रियलिटी है, यह सच्चाई है. बँकेनं भूतांना दिलं लाखोंचं कर्ज.
सरकारी बँकेलाच भूतांनी गंडवलं. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भूतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल. मात्र असं होऊ शकतं का? भूतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतली व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला. त्यानं हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे. SBI बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती. बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची ही मिलीभगत होती. 17 मृत व्यक्तींच्या नावानं 70 लाखांचं कर्ज घेण्यात आलं. बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख रुपये दिले. बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले. बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांची कागदपत्र जमवली आणि त्यांच्या नावानं तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं. तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.